प्रेक्षक हो, समाजातील विचारवंतांच्या परिघात वाचलं जाणारं वृत्तपत्र म्हणून लोकसत्ताकडे पाहिलं जातं. सरकारला सतत प्रश्न विचारण्याचं महत्वाचं काम त्यामध्ये येणाऱ्या संपादकीय आणि अन्य लेखांच्या माध्यमातून करण्यात येतं. थोडक्यात जे सत्तेवर आहेत ते कोणतीही कृती चुकीचीच करतात असा कोणाचाही समज व्हावा या प्रकारचं लिखाण या वृत्तपत्रात दररोज असतं. त्यामुळं देशात काही चांगलं चाललेलं नाही असा समज ज्यांचं चौफेर वाचन नाही त्यांचा झाल्यास नवल नाही. सध्याच्या परिभाषेत देशावर प्रतिगामी मंडळींची सत्ता असल्यानं साहजिकच हे वृत्तपत्र पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचं आवडतं आहे. हे वेगळं सांगायला हवं का? अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर 3 दिवसातच सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळं लोकसत्ताचे संपादक माननीय गिरीशजी कुबेर यांना पोटदुखी झाली. अर्थात राजकीय रंगमंचावर कशा चाली खेळायच्या याचं ज्ञान राजकारणी लोकांना इतरांपेक्षा अधिक असतं. याकडे दुर्लक्ष करून कुबेर यांनी रविवार दिनांक 1 फेब्रुवारीच्या अंकात सुनेत्राताई तुम्ही चुकलात या नावाचा अग्रलेख लिहिला. त्यातील प्रत्येक शब्द ही काळ्या दगडावरची रेष आहे. अतिशय सुस्पष्ट भाषेत कुबेर यांनी त्यांचे पर्यायानं लोकसत्ता वृत्तपत्राची भूमिका मांडली आहे. कोणत्याही महिलेस तिच्या पतीच्या निधनानंतर जाहीरपणे बोल लावणं अयोग्य असल्याच्या वाक्यानं अग्रलेखाची सुरुवात कुबेर करतात आणि लगेच सदरची महिला जर सुनेत्रा अजितदादा पवार असेल तर त्यांची कृती कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी टीका योग्य ठरते असंही नमूद करतात. यानंतर सुनेत्राताईंवर विविध प्रकारे शाब्दिक प्रहार करून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन किती मोठं पातक केलं याबाबत चक्क हिंदू रीतिरिवाज परंपरा यांचे दाखले दिले आहेत. तसंच भारतीय राजकीय इतिहासात डोकावून दुःखद प्रसंगात ज्या मान्यवरांनी विविध पदावर बसण्याकरता ज्या शपथी घेतल्यात त्यांची उदाहरणं देत ते कसे योग्य होते हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पतीच्या चितेचा अग्नी शांत होईपर्यंत तरी सुनेत्राताईंनी धीर धरला तरी त्यांची कृती वेदनादायक ठरती ना. अहो कुबेरजी, सुनेत्राताई 13व्या पर्यंत थांबल्या असत्याना तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांच्या पक्षाचं 13वं घातलं असतं. तुमच्याच भाषेत सुतक काळ सुरू असतानाच शरद पवार गटातील नेते मंडळींनी विलिनीकरणाची चर्चा सुरू का केली? कहर म्हणजे ही अजितदादांची अखेरची इच्छा असल्याचं तुणतुणं कोणी वाजवलं त्याला तुम्ही जाब विचारणार की नाही? म्हणजे अजितदादांनी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना विलिनीकरणाबाबत काहीही कल्पना दिली नाही, पण प्रतिस्पर्धी गटातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना कल्पना दिली होती का? गिरीशजी, या मुद्द्यावर तुम्ही शरद पवार साहेब तुम्ही चुकलात असा अग्रलेख लिहायला पाहिजे होता. कारण पवार साहेबांची संमती असल्याशिवाय सुतक कालावधीत विलिनीकरणाच्या चर्चा सुरूच झाल्या नसत्या. पण शरद पवार साहेब यांचा पक्ष काही सत्ताधारी नसल्यानं त्यांना प्रश्न विचारायचे नसतात हा अलिखित नियम तुम्ही पाळलात. दुसरं काय असो, त्या विषयावरील स्वतंत्र एपिसोड लवकरच आपल्या भेटीस येईल. वेळ जात नाही म्हणून अग्रलेख लिहायचा नसतो याचं भान त्या पदावर बसणाऱ्यांनी मनात पक्क ठेवलं पाहिजे. याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या आपल्या या भागात. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. एक लक्षात ठेवलं पाहिजे की संपादक गिरीश कुबेर यांनी 17 मार्च 2016 रोजी वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या मदर तेरेसा यांच्या कार्याची चिरफाड करणारा अग्रलेख लिहिला होता. त्यांचं सर्व स्तरातून स्वागत झालं होतं. पण दुसऱ्या दिवशीच्या लोकसत्तामध्ये एक लहानशी चौकट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात वाचकांची क्षमा मागण्यात आली. चौकट अशी होती: क्षमस्व प्रिय वाचक, असंतांचे संत या दिनांक 17 मार्च 2016च्या अंकातील संपादकीयने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. लोकसत्तामध्ये लोकमानस या सदरात वाचकांची पत्र प्रसिद्ध केली जातात. त्यामध्ये वाचकांनी हा अग्रलेख पसंत का नाही याविषयी मत मांडल्याचं देखील पाहण्यात नाही. दुसऱ्याच दिवशी अग्रलेख मागं घेऊन त्यावर पडदा पाडण्यात आला. यामागं गौरबंगाल काय याविषयी खरं तर गिरीशजी कुबेर यांनी लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर स्वतंत्र लेख लिहावा किंवा पॉडकास्ट करावा. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संपादक अरुण टिकेकर यांचे विचार पाहूयात.
लोकसत्ताचे माजी संपादक, समाज संस्कृती आणि इतिहासाचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत अरुण टिकेकर यांच्या हस्ते 2015 साली लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना रा ना गोडबोले प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी टिकेकर यांनी पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं। त्यात ते म्हणतात, आज परिस्थिती अशी आहे की कित्येकदा संपादकांपेक्षा वाचकांना अधिक समजतं, कळतं। मग संपादकानं काय करायचं? त्यांनी असं करायचं की मित्रत्वाच्या नात्यानं समाजाला प्रश्न विचारायचे। मला हे असं वाटतं, तुला काय वाटतं? म्हणजे समाजाला विचार करायला भाग पाडायचं। आज सगळीकडे मनोरंजन आणि मनोरंजन आहे। आज अभिजात पत्रकारिता म्हटलं जातं ते पाळलं जात नाही। याचं कारण आज अस्तित्वाची लढाई चालू आहे। टाइम्स ऑफ इंडियाचे मालक जे होते त्यांच्या मुलानं एकदा सर्वांना सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये बोलावलं। मीटिंगच्या निमित्तानं सर्व सिनियर्स पुढच्या ओळीत बसलेले, तर आम्ही ज्युनियर नंतरच्या ओळीत बसलो। 34 वर्षांचा एक मुलगा गुड मॉर्निंग वगैरे काहीही म्हणालेला नाही। त्याचं पहिलंच वाक्य असं होतं, न्यूजपेपर इज फॉर ॲडव्हर्टाइजमेंट। त्या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं त्यांची एक एक वाक्य पुढे गाजत गेली। ते पहिल्यांदाच वर्तमानपत्राला प्रोडक्ट असं म्हणाले। मला व्यक्तिशः असं वाटतं की पूर्वीचा संपादक होता तो समाजाला अर्धशिक्षित, अशिक्षित समजून 1-2 डोस पाजायचा। भाषिक वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख वाचनाची परंपरा टिळक आगरकरांपासून आहे आणि म्हणूनच भाषिक वृत्तपत्रांचा मालक ही लेखकच असला पाहिजे आणि त्याला कुठल्याही विषयावर लिहिता आलं पाहिजे। समाज ज्यावेळी भावनेच्या लाटेवर बसलेला असतो त्यावेळेला त्यांच्या फुग्यांना टाचणी लावून जमिनीवर आणणं हे संपादकांचं काम आहे। सर्व समाज जरी एका बाजूला असेल तरी माझं मत हेच राहील असं सांगणारा संपादक हवा। म्हणजेच एका बाजूनं तटस्थता पाहिजे, एका बाजूनं समाज बदलतो त्यावर विश्वास पाहिजे आणि प्रगती यांचा अर्थ सामाजिक न्यायाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल याच्यावर संपादकांचा विश्वास पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पदाची किंमत देण्याची तयारी पाहिजे। नेमक्या मुद्द्यांवर तळवलकरांनी भाष्य केलंय। वर्तमानपत्र चालवायचं असेल तर मालकांना आणि वृत्तपत्रात नोकरी करणाऱ्यांना संपादकालाही नानाविध तडजोडी कराव्या लागतात, हे वाचकांनाही माहिती आहे। पण त्यालाही एक लक्ष्मण रेषा असते। केवळ जाहिराती मिळतात म्हणून कोणापुढे किती लोटांगण घालायचं हे प्रत्येक वृत्तपत्राच्या मालकांनी ठरवलं पाहिजे। कारण आता वृत्तपत्र हे प्रोडक्ट झाले आहेत। एखादं प्रोडक्ट जेव्हा बाजारपेठेत येतं तेव्हा त्याचा ग्राहक ठरलेला असतो। त्यामुळेच कोलगेट वापरणारे कधी पेप्सोडेंट वापरत नाहीत। तसंच वृत्तपत्रांचं आहे, प्रत्येक वृत्तपत्रांचा वाचक वेगळा असतो। आजकाल बहुतांशी वृत्तपत्रांमध्ये जे कर्मचारी काम करतात ते डोळ्याला झापडं लावून कार्यरत असतात। म्हणजे जे मालकांनी वृत्तपत्राचं धोरण ठरवलेलं असतं त्या परिघातच त्यांचं लिखाण सुरू असतं। साहजिकच प्रत्येक वृत्तपत्र ही वृत्तपत्र न राहता विविध पक्षांची अधिकृत तर काही छुपी मुखपत्र आहेत। अग्रलेखासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे संपादक बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घ्यावा असा आहे। धनुष्यातून सुटलेला बाण जसा कधीच माग येत नाही तसाच अग्रलेखातील शब्द देखील कधीच माग घेता येत नाही याचं कृतिरूप उदाहरण म्हणजे बाळासाहेब। युतीचं सरकार असताना त्यांनी सरकारच्या कारभारावर अनेक वेळा टीका केली, पण कधीही अग्रलेख माग घेतला नाही। वास्तविक सामनातील अग्रलेख लिहायचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे किती जणांना माहिती आहे? बाळासाहेब ठाकरे यांच्या अग्रलेखांवर आधारित ग्रंथात बाळासाहेब म्हणतात, मर्दानी भाषेचा बाज असलेले सामनाचे असंख्य अग्रलेख संजय राऊत यांच्याच लेखणीतून उतरलेत। अर्थात माझ्या ठाकरी भाषेचा इतका प्रभाव आणि पगडा त्यांच्यावर आहे की माझेच विचार आणि भूमिका तो अग्रलेखातून तंतोतंत मांडत असतो। सामनातील अग्रलेखावर अनेक खटले झाले, पण सगळ्यांची जबाबदारी संपादक म्हणून आम्ही कधीच झटकली नाही। त्याच ग्रंथात प्रस्तावनेत संजय राऊत म्हणतात, सामनातील असंख्य अग्रलेखांवर खटले झाले। हे खटले सरकारी होते, व्यक्तिगत होते, तसे निधर्मीवादीचा डंका पिटणाऱ्या संस्थांनीही घातलेले होते। या खटल्यात आरोपी क्रमांक 1 म्हणून बाळासाहेब ठाकरे न्यायालयात उभे राहिले। म्हणजे मूळ गुन्हा माझा,
पण दगदग बाळासाहेबांना. तरीही हे अग्रलेख ज्वलंत राष्ट्रवादी विषयावर लिहिलेले होते. त्यामुळं बाळासाहेबांनी ते कधीच नाकारले नाहीत. जबाबदारी झटकली नाही. सामनातील अग्रलेखावर संसदेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत चर्चा झाल्या, पण सर्व अग्निदिव्यातून अग्रलेख निर्दोष म्हणून बाहेर पडले. कुबेर यांनी एक अग्रलेख मागे घेण्याचं कोणतंही कारण वाचकांना न देता मागे घेतल्यानं लोकसत्तेवरील वाचकांचा विश्वास कमी झालाय. एक वेळ एखादी बातमी चुकीची छापली आणि त्याविषयी दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात चौकट प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली तर एक वेळ समजू शकतो, कारण ती चूक प्रतिनिधी आणि उपसंपादकाची असते. उपसंपादकांपेक्षा संपादक हे पद वरिष्ठ आहे. संपादकांनी एखादा अग्रलेख लिहिला की तो कधीच मागे घेतला जात नाही. पण वृत्तपत्राचा आत्मा म्हणून ओळखला जाणारा अग्रलेखच मागे घेणारे पहिले संपादक म्हणून गिरीशजी कुबेर यांचं नाव वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात काळ्या अक्षरानं लिहिलं जाईल. तुम्ही प्रचंड अभ्यास करून जो अग्रलेख लिहिता तो मजकूर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात कोणतीही ठोस कारणं न देता लहानशी चौकट टाकून मागे घेता. काय तर म्हणजे वाचकांच्या भावना दुखावल्या. मग अग्रलेख लिहिताना वाचकांच्या भावना माळ्यावर ठेवल्या होत्या का? अग्रलेखात काहीही चुकीचं नसताना देखील कोणत्या दबावामुळे हा अग्रलेख मागे घेतला त्याचा खुलासा कुबेर यांनी करायला हवा. तो न केल्यानं त्यांनी वाचकांशी इमान राखलेलं नाही असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही. सुनेत्राताईंनी काय करावं याचे धडे देण्या अगोदर एक संपादक म्हणून मदर तेरेसा यांच्यावर लिहिलेला अग्रलेख का मागे घेतला हे सांगण्याचं कष्ट कुबेर यांनी घेतलं असतं तर ते योग्य झालं असतं. म्हणजे जर समर्थकांच्या किंवा मालकांच्या दबावामुळे अग्रलेख मागे घेण्यात येत असेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुबेर यांच्यावर किंवा मालकांवर दबाव आणला असता तर हा देखील अग्रलेख मागे घेतला असता का, असाच प्रश्न मराठी वाचकांच्या मनात पिंगा घालतोय. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.